देवेंद्र फडणवीस सारखा तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारगाड मोडत तिथून पुढं हो फडणवीस झालं का नाही आता तैत घंट्यात वया टंटडा नका करू असलं बराचसा ठेवलं काय ऐकणाऱ्याला ही किळस यावी इतकी विषारी भाषा बोलणारा मनोज जरांगे नावाचा हा माणूस आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला. 15 पायाची आहे का गोम गोम आहे का ती 15 पायाची लय तुरु तुरु पळू राहिली आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती का ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. याच्या तोंडातून निघणारी आग मराठा समाजाच्या भल्यासाठी आहे की आणखी कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सुद्धा उघड झालं. येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस हसत घेतो हसत जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीस आम्ही चल टाक मध्ये आणि आता जात नसतो मी त्या 2 तारखेच्या आणि आता पैसे देत नसतो नाही बी माझ्याजवळ काय द्यायला घंट्या. मराठा समाजाचा मसीहा असल्याचा दावा करणारा हा माणूस कोणी पेरला आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालंय. हा माणूस दर काही दिवसांनी उठतो आणि सरकारला उपोषणाची धमकी देतो. रोज उठतो आणि वेगळ्याच मागण्या करतो. त्याच्या या बदलत्या मागण्यातून तो आपल्याच समाजाची दिशाभूल करतो. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर राहिलो तुझ्या तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला. माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. देवेंद्र फडणवीस हा खरं तर एकमेव नेता आहे ज्याने मुख्यमंत्रीपदी असताना मराठा आरक्षणाचा पाठपुरावा केला. अगदी कोर्टातही ते टिकेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मनोज जरांगे तुम्ही कितीही गरळ ओकलीत तरी महाराष्ट्राच्या जनतेने आता तुम्हाला पुरतं ओळखले. जनता तुम्हाला उत्तर देईलच आणि तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण करणाऱ्या कावेबाजांना देखील जनताच धडा शिकवेल.